दिलेले त्याच क्रमातील सिरियल वाईज पहिल्या 3च प्राधान्य क्रमावर तुमची निवड होईल असं GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं नाहीये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर लवकरच आता प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरुवात होणार आहे. परंतु तत्पूर्वी प्राधान्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच साधारणतः अनेक उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो म्हणजे की सर, मुलाखतीसह ज्यावेळेस उमेदवारांची शिफारस केली जाईल तर त्यावेळेस हे जे प्रमाण आहे शिक्षक भरतीचं ते अगोदर 1:10 या प्रमाणात होतं आणि आता या भरतीमध्ये मात्र हे 1:3 या प्रमाणात राहणार आहे. म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे, जी की अगोदर एका जागेसाठी 10 उमेदवार येत होते. निश्चितच याचा फायदा काय होणार आहे, तर इथे स्पर्धा कमी होणार आहे. ओके, इथे स्पर्धा मात्र कमी झाली तर जे मुलाखतीसह जाणारे उमेदवार आहेत हे 1:3. आता बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं आहे की सर, या ठिकाणी जर आम्ही प्राधान्यक्रम समजा असे दिले, पहिला प्राधान्यक्रम मी जालनाला दिला, जालना जिल्हा परिषदला दिला आहे. त्याच्यानंतर मी दुसरा प्राधान्यक्रम बुलढाणा या जिल्ह्यामधील महानगरपालिकेला दिला. ठीक आहे, महानगरपालिकेला दिला. तिसरा प्राधान्यक्रम मी अकोला या ठिकाणी समजा जिल्हा परिषदेच्या शाळेला दिलेला आहे. आणि चौथ्या नंबरला मी प्राधान्यक्रमामध्ये एक इतर ठिकाणी समजा परभणी जिल्हा परिषदेला दिलेला आहे. आणि त्या उमेदवाराचा जो मेरिट आहे तो समजा 139 आहे. तर या उमेदवाराला जर मेरिट नुसार सिलेक्शन दिलं जाणार आहे तर त्या समजा त्याचं पहिल्या प्राधान्यक्रमामध्ये त्याचा मेरिट जुळला नाही. या ठिकाणी जो दुसरा आहे 140 मेरिट असलेल्या उमेदवारांनी समजा जालना जिल्हा परिषदेला आपल्या लॉग इन मध्ये प्राधान्यक्रम दिला होता. हा उमेदवार बी आहे आणि हा जो आहे उमेदवार ए आहे. आता उमेदवार ए ने जो पहिला प्राधान्यक्रम दिला तिथे त्याचा मेरिट नुसार सिलेक्शन झालं नाही, परंतु 140 वाला मार्क घेणारा उमेदवार बी आहे तो इथे त्याची शिफारस झाली. मग आता या उमेदवाराचा हा प्राधान्यक्रमातला पहिला जो प्रेफरन्स होता तो कट झालाय. मग या ठिकाणी याने जो दुसरा प्राधान्यक्रम दिला होता बुलढाणा महानगरपालिकेमध्ये याचा मेरिट बसला आणि इथे याची शिफारस झाली. ठीक आहे, आता ही शिफारस झाली, पण आपण इथे महानगरपालिका घेतलेलं आहे, लक्षात घ्या. आता हे झालं विथ इंटरव्ह्यू की विदाऊट इंटरव्ह्यू. ऑब्विसली हे विदाऊट इंटरव्ह्यू आहे, कारण जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत. म्हणजे इथे यांची सिलेक्शनची जी शिफारस झालेली आहे इथे हा उमेदवार चालला जाणार आहे आणि इथे मात्र एकच प्रमाण असणार आहे. हे 1 प्रमाण विदाऊट इंटरव्ह्यू साठी आहे. आता आपण कंडिशन नंबर 2 क्रिएट करू. समजा ह्या आपण विथ इंटरव्ह्यू साठी गोष्टी ग्राह्य धरूया, जिथे विथ इंटरव्ह्यू मध्ये एखाद्या उमेदवाराने खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, खाजगी शैक्षणिक संस्था आहेत. ठीक आहे, आता या खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये उमेदवार ए आणि बी दोन्ही कायम ठेवूया आपण. ठीक आहे, आता ऑब्विसली ज्यांचं मेरिट जास्त आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. इथे जो मेरिट आहे तो आपण कमी घेणार आहे. फॉर एक्झाम्पल याला 114 गुण आहे आणि इथे फॉर एक्झाम्पल इथे याला 124 गुण आहे. उदाहरणासाठी ग्राह्य धरत आहे. आता उमेदवार बी ने जर समजा जालनाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे त्याच्या प्रिफरन्सेस मध्ये आणि उमेदवार ए ने काय केलेलं आहे, जालनाला दिलेलं आहे पहिलं प्रिफरन्स, पण या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली, मेरिट कोणाचा लागतो अगोदर 124 लागणार आहे, मग याचं इथे सिलेक्शन होणार आहे, इथे याला शिफारस भेटलेली आहे. ठीक आहे, मग याचं उमेदवार ए ला मात्र पहिला जो जालना डिस्ट्रिक्टचा जो प्राधान्यक्रम होता तो आता या ठिकाणी मिळणार नाही, कारण त्याचा मेरिट याच्यापेक्षा कमी पडला. मग याची शिफारस ही 2 नंबरच्या प्राधान्यक्रमावर मिळणार. नंतर अशा जास्तीत जास्त प्रत्येक उमेदवाराला ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत विथ इंटरव्ह्यू, आता विथ इंटरव्ह्यू साठी जास्तीत जास्त किती वेळा शिफारस होणार आहे, 3 वेळा शिफारस होणार आहे. मग प्रश्न असा आहे की सर, आम्हाला ह्या 3 वेळा शिफारसी ह्या कंटिन्यू प्राधान्यक्रमात त्याच सिरियल मध्ये भेटणार आहेत का?
जर असं असतं तर मग पहिली शिफारस या ठिकाणी हा उमेदवार इथे सिलेक्ट झाला नाही, मग याचा हा प्राधान्यक्रम कट झाला. असं नाहीये, क्रमाने नाही. आता समजा तुम्हाला इथे शिफारस झाली नाही, होऊ शकते बी नावाच्या उमेदवाराने दुसऱ्या प्राधान्यक्रम त्याच्या लिस्टमध्ये याला क्रमांक 1 दिला, याला क्रमांक 2 दिला, बरोबर आहे. आणि या ए उमेदवाराने याला 2 दिला होता, याला 3 दिलेला आहे क्रम. मग आता अगोदर सिलेक्शन कोणाचं व्हायला पाहिजे तुम्ही सांगा. ऑब्विसली ज्याचं गुणानुक्रमे मेरिट जास्त आहे त्याचं सिलेक्शन होणार. मग आता याचा हा प्रिफरन्स दुसरा पण कट झालेला आहे. कोणाचा? ज्याचा मार्क कमी आहे त्याचा. मग याची शिफारस ही सलग जे प्राधान्यक्रम दिले त्याच क्रमाने होईल असं ते जी आर मध्ये सांगितलेलं नाहीये. तुमच्या समोर मी जी आरचा स्क्रीनशॉट देखील ठेवतो. त्या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, मी तुम्हाला वाचून सांगतो. मित्रांनो, आता हा जो जी आर आहे 20 जानेवारी 2026चा, तर या जी आर मध्ये मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्यानुसार उमेदवारांची देखील त्यांना लॉक करून प्राधान्यक्रमापैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रमावर शिफारस केली जाईल. म्हणजे आता याला जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रमावर शिफारस केली जाईल. हा इथे पण त्याचं सिलेक्शन होऊ शकते आणि जास्तीत जास्त समजा याने प्राधान्यक्रम इथे 3 दिलेला आहे, तर अशा 3 ठिकाणी त्याचं सिलेक्शन होत असते. त्या 3 पैकी तो कोणत्याही एका संस्थेमध्ये आपल्या जे काही इंटरव्ह्यू थ्रू त्याचं सिलेक्शन जर झालं तर त्याला त्या ठिकाणी निवड होत असते. आता ह्या कंडिशन मध्ये या जो ए उमेदवार आहे, ए उमेदवाराच्या बाबतीत काय झालेलं आहे की पहिल्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या ठिकाणी शिफारस झाली बुलढाणा, त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी त्याला जो अकोल्याचा क्रमांक दिला होता तो जास्त गुण असलेल्या उमेदवाराकडे गेलेला आहे, म्हणून इथे पण त्याची शिफारस होणार नाही. तर ए या उमेदवाराची शिफारस ही प्रामुख्याने इथे 2 नंबरच्या प्राधान्यक्रमावर झाली, त्याच्यानंतर 4 नंबरच्या प्राधान्यक्रमावर होणार होती, परंतु या ठिकाणी जास्त मेरिट वाल्यामुळे इथे पण झालेली नाहीये. तर असा अर्थ नाहीये की तुम्ही ज्या क्रमाने प्राधान्यक्रम दिलेले त्याच क्रमातील सिरियल वाईज पहिल्या 3च प्राधान्यक्रमावर तुमची निवड होईल असं जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं नाहीये. तुमचं सिलेक्शन इथे नाही झालं, पुढच्या ठिकाणी नाही झालं, त्याच्या पुढच्या ठिकाणी नाही झालं, तर तुम्ही 5 नंबरला जो प्राधान्य क्रमांक दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर, मग संभाजीनगर या ठिकाणी तुमचं जर मेरिट बसला तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, म्हणजे तुमची इथे शिफारस केली जाणार आहे 5 नंबरच्या प्राधान्यक्रमावर. म्हणजे मला जे सांगायचं ते तुमच्या लक्षात आलं का की ज्या उमेदवारांना विथ इंटरव्ह्यू मध्ये प्राधान्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त 3च वेळा शिफारस दिली जाणार आहे, जी पहिली एकाच 10 म्हणजे तो उमेदवार 10 ठिकाणी जाऊ शकत होता. आता 10 ठिकाणी जाण्याचं काम या उमेदवाराला नसल्यामुळे काय तर समजा ज्या उमेदवाराचे हे गुण जास्त असायचे ते वेगवेगळ्या 10 जागेवर जाऊन तिथे तो मेरिट वाढवून द्यायचे, पण आता हा 3च ठिकाणी जास्तीत जास्त फिरू शकतो. त्याच्यामुळे या 3च जागेपैकी एक जागा त्याला फिक्स करायची आहे आणि म्हणून ज्या बाकीच्या पहिलेच्या ज्या 10 पैकी 3 गेल्यावर 7 जागा तो जाणार होता तिथे त्याचा मेरिट वाढवण्याऐवजी तो आता तिथे अगोदरच कुठेतरी जॉईन झालेला असणार, म्हणून तिकडचा मेरिट हा कमी होणार आहे, म्हणजे स्पर्धा पण कमी होणार आहे आणि मेरिट पण कमी होणार आहे. ही शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या विथ इंटरव्ह्यू मधल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. त्याच्यामुळे ही एकाच 3 ही जी रेशो आहे, हा जो रेशो आहे हा या रेशोमुळे निश्चितच अनेक ज्या ऍव्हरेज मार्कवाले उमेदवार आहेत यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यांचं विथ इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी मग हा जो मेरिट आहे तो याच्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता असते आणि कॉम्पिटिशन जिथे कमी झाली त्या ठिकाणी काय होणार आहे, ऑब्विसली जो मुलाखती सह राऊंड असतो त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांच्या मनामध्ये शंका असते की यामध्ये मग घोडे बाजार होऊ शकतो का, की यस ऑब्विसली, तर त्या गोष्टीवर देखील लगाम लागण्याची शक्यता निर्माण होते आणि निश्चितच अभियोग्यता धारकांना याचा फायदा होतो. तर आजचा व्हिडिओ हा फक्त 20 जानेवारी 2026चा एकाच 3 या प्रमाणात असलेल्या गोंधळाच्या बाबतीत मी बनवलेला आहे. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा पॉइंट क्लिअर झालेला असेल. याच्या बाबतीत आणखीन काही तुमच्या शंका असतील किंवा तुम्हाला या बाबतीत काही वेगळं वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये
कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती पवित्र पोर्टल तसेच शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.